नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची प्रेस नोट या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि ही प्रेस नोट 9 जून 2026 रोजी डॉक्टर माणिक गुरसल साहेब म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या माध्यमातून ही प्रसिद्ध झालेली आहे. आणि यामध्ये बघा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्राचं म्हणजे UDID कार्ड, अर्ज क्रमांक, एनरोलमेंट नंबर, सास म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे स्पेशल असिस्टन्स स्कीम या पोर्टलवर अपडेट करण्याची मुदत जी आहे ही मुदत 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आता हा विषय समजून घेत असताना या ठिकाणी त्यांनी मुद्दे दिले आहेत. यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप वैश्विक कार्ड म्हणजे UDID कार्ड नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. MahaDBT पोर्टलच्या तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, एनरोलमेंट नंबर, सास पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी आता 15 जुलैपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सचिवांनी या ठिकाणी घेतलेला आहे, त्यामुळे या निर्णयाचं आपण स्वागत करतोय. परंतु यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या दिनांक 15/5/2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करून आपला अर्ज क्रमांक सास पोर्टलवर म्हणजे स्पेशल असिस्ट स्कीम या पोर्टलवर अपडेट करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. ही जबाबदारी नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांच्याकडे सोपवण्यात आली होती. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी समजून घ्या की ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आहे अशा लाभार्थ्यांनी अर्ज केलेला जो एनरोलमेंट नंबर आहे हा एनरोलमेंट नंबर तरी त्या सास पोर्टलवरती अपडेट करणं गरजेचं आहे. आणि जी लोक हे अपडेट करतील त्यांनाच नियमितपणे हप्ता हा 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार अशा पद्धतीचा तो शासन निर्णय होता. म्हणजे तुमच्याकडे UDID कार्ड जरी नसला तरी चालेल, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे तो नोंदणी क्रमांक तरी असला पाहिजे. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी स्वावलंबन पोर्टलवरती नोंदणी करून त्याची जी टोकन नंबर असतो किंवा एनरोलमेंट नंबर असतो हा तहसीलदार कार्यालयामध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी या आपल्या पोर्टलवरती अपडेट करणं गरजेचं होता, तरच तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार अशा पद्धतीचा तो शासन निर्णय होता. परंतु त्या ठिकाणी 15 जून ही तारीख दिली होती. किती? 15 जून. आणि ही 15 जून तारीख दिली असताना जे काही DBT पोर्टल आहे हे पूर्णपणे बंद आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अपडेट करणं अशक्य आहे. मग त्या कारणामुळे त्या लोकांचे पैसे थांबू नये म्हणून या ठिकाणी ही प्रेस नोट काढलेली आहे. समजलं तुम्हाला? व्यवस्थित समजून घ्या नेमकं काय म्हणतोय. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून मिळालेल्या सूचनानुसार विद्यमान MahaDBT पोर्टल म्हणजे DBT पोर्टल 2.0 या नव्या प्रगत स्वरूपात अद्ययावत केले जात आहे. या प्रणाली स्थलांतराच्या सिस्टम मायग्रेशन तांत्रिक कारणामुळे 1 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये हे जे पोर्टल आहे तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद राहणार आहे. पोर्टल तात्पुरते बंद राहणार असल्याने लाभार्थ्यांचे गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने अर्ज क्रमांक म्हणजे जो एनरोलमेंट नंबर आहे हा सास पोर्टलवर अद्ययावत करण्याची मुदत महिनाभरासाठी या ठिकाणी वाढवलेली आहे. आणि ही तारीख या ठिकाणी 15 जुलै 2026 किती? 15 जुलै 2026 पर्यंत वाढवलेली आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्व प्रेस नोटचा व्यवस्थित विचार करून ही कारवाई तातडीने करावी अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे सचिव आहे डॉक्टर माणिक गुरसल साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. सर्व लाभार्थ्यांना ही माहिती असणं खूप गरजेचं आहे, यासाठी ही व्हिडिओ बनवली. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.